ओम श्री दुर्गा देवी नमः। नवरात्रातील शुभ पर्वामध्ये ज्या साधकांना भगवतीकडून आपली मनोवांछित इच्छा पूर्ण करून हवी असल्यास, मग ती सिद्धी प्राप्तीची असो किंवा आपले नवीन घर होण्याची असो, नवीन वाहन होण्याची असो, त्यांनी ललिता पंचमीला एक विड्याचे पान घ्यावे। त्या पानावर हळद कुंकू मिश्रित गंध बनवून त्यावर आदिमाया आदिशक्तीचे स्मरण करून आपली जी काही मनोकामना असेल, मग ती घर घेण्याची असो, नवीन वास्तू घेण्याची असो किंवा नवीन वाहन घेण्याची असो, ती त्या विड्याच्या पानावर लिहायची। त्यानंतर त्या पानावर अक्षदा अर्पण करायच्या। अक्षदा अर्पण करून झाल्यानंतर त्यावर श्री गणेशाचे प्रतीक म्हणून आपल्याला एक लाल सुपारी किंवा साधी सुपारी ठेवायची। तिला मनोभावे प्रार्थना करून आपली मनोकामना बोलून त्यावर हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या। त्याला धूप दीप दाखवायचा। आदिमाया आदिशक्तीचे स्मरण करायचे। त्या दोघांना आवाहन करून आपली मनोकामना बोलायची। त्यानंतर असे करून झाल्यास त्या पानावर हळद कुंकू मिश्रित 2 गंध लावावे। त्यावर एका ठिकाणी आदिमाया आदिशक्तीचे स्वरूप म्हणून एक कवडी ठेवावी। त्या कवडीला हळद कुंकू अर्पण करावे। तसेच दुसऱ्या बाजूला महालक्ष्मीचे स्वरूप म्हणून गोमती चक्र ठेवावे। तिला सुद्धा हळद कुंकू अर्पण करावा। धूप दीप दाखवावे। आपली मनोकामना बोलावी। असं केल्यानंतर आपण ते विड्याचं पान आणि त्या सर्व गोष्टी एका लाल कपड्यामध्ये घडी घालून ठेवाव्यात। त्याला धूप दीप अर्पण करावे, फूल अर्पण करावे आणि जोपर्यंत आपल्या घराचे काम किंवा आपली जी काही मनोकामना पूर्ण होत नाही, तोपर्यंत ह्या सर्व गोष्टी आपल्या देवघरामध्ये नीट व्यवस्थित जपून ठेवाव्या। आणि हो, त्यामध्ये आठवणीने दर अष्टमीला किंवा दर पौर्णिमेला हळद कुंकू आणि धूपदीप दाखवायला विसरू नका। श्रोतेहो, आपल्याला माझे व्हिडिओ, माझी माहिती आवडल्यास माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलला
आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.